तर गाईस हे बघा, माझ्या भावाला मस्त छान अशा कैऱ्या दिलेल्या आहेत त्याच्या मित्राने. मग आम्ही त्या आणल्या घरी मस्त कापून, छान अशा स्वच्छ धुतल्या आहे. आता आम्ही मस्त त्या सुकवणार, लोणच्याला टाकणार. हे बघा सुकून धुवून मस्त छान सुकवलेले आहेत उन्हामध्ये. आता याला रात्री मी छान असं हळद मीठ लावून ठेवणार. तर हे बघा, हळद आणि मीठ लावते याला आणि हे मस्त रात्रभर असे छान पाण्यामध्ये मुरू देणार हळद मीठ लावून. तर हे बघा मस्त असं छान हळद मीठ लावून ठेवलेलं आहे रात्रभर. आता हे असंच ठेवणार आणि मग सकाळी बघूया. हे बघा, सकाळी उठल्यानंतर कैऱ्या कशा छान भिजल्या मिठाच्या पाण्यामध्ये आणि पाणी पण खूप असं सुटलेलं आहे बघा, आहे ना. तर आता ह्या परत आपण सुकवणार आहे मस्त उन्हामध्ये आणि नंतर याला सुकवल्यानंतर मस्त असं छान मसाले लावणार. तर हे दिवसभर मस्त उन्हामध्ये सुकलेले आहेत. आता हे बघा, मी मसाले आणलेले आहेत, मस्त असे मसाले आहेत आणलेले. हे बघा, आता हे सगळं असं थोडं थोडं भाजून घेणार आणि हे मिक्सरला बारीक करून मस्त. तेल पण आमचं गरम झालेलं आहे आणि मसाला लावून पण झालेला आहे कैऱ्यांना. हे बघा, छान असा मसाला लावून रेडी आणि तेल पण टाकलेलं आहे. आणि हे बघा, माझं असं छान लोणचं तयार झालेलं आहे. आता हे भरणीमध्ये मी मस्त भरून ठेवणार. तर कसं छान वाटतंय लोणचं बघा, मस्त झालंय. तर कोणाकोणाला आवडलेलं आहे माझ्या हातचं लोणचं छान झालेलं, लवच्या तर तोंडाला